प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही बोगस मतदार नोंदणीच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। प्रांत अधिकाऱ्याने आमचं म्हणणं शांतपणाने ऐकून घेतलं आणि आम्हालाही त्यांनी उत्तर दिली, पण जी उत्तरं दिली ती भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरावर आम्ही समाधानी नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मूळ मुद्दा जो आमचा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हा घोळ केलेला आहे, ज्यांनी डुप्लिकेट मतदान नोंदलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होणार का या संदर्भामध्ये चकार शब्द परत बोलायला तयार नाहीत। आम्ही हे चौकशी करू, ती चौकशी करू, हे केले ते केले अशी उडवाउडवीची उत्तर देऊन आम्हाला या ठिकाणी त्यांनी बाहेर पाठवलेलं आहे। पण आम्ही ह्या संपूर्ण प्रक्रियेवरती पूर्णपणे असमाधानी आहे आणि आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये बोगस मतदार नोंदणी जी झालेली आहे त्याच्याविरुद्ध प्रचंड मोठं सन्माननीय पृथ्वीराज बाबा, आमचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करणार आहे आणि ज्या लोकांनी बोगस मतदार नोंदणी केलेली आहे, आता आमच्या कराड दक्षिणमधला जर विचार केला तर साधारण 48,000 मतदान या ठिकाणी बोगस नोंदलेलं आहे। त्यांचं शिराळ तालुक्यात बी मतदान आहे, वाळवे तालुक्यामध्ये पण आहे, इस्लामपूरमध्ये पण आहे, पाटण तालुक्यामध्ये आहे, आता वारुंजीला नामदेव अप्पांच्या घरात त्यांच्या वस्तीमध्ये पाटण तालुक्यातली मतदार नोंदणी आहे, परराज्यातली मतदार नोंदणी आहे। अशी जी मतदार नोंदणी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांची ही या मूळ मागणीशी प्रांत अधिकारी एकही शब्द आमच्याशी व्यवस्थित बोललेले नाही। त्यामुळं त्यांनी जी काही उत्तरं दिली त्या उत्तरावर आम्ही पूर्ण समाधानी आहे आणि आमचं ताबडतोब त्यांनी या ठिकाणी आमची मागणी मान्य करायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे आणि ज्या बोगस मतदार जेवढी नोंदणी झालेली आहे ती बोगस नोंदणीला त्यांनी ताबडतोब गुन्हे दाखल करा ही आमची मूळ मागणी आहे आणि ती त्यांनी काही मान्य केलेली दिसत नाही। प्रश्न राहिला गणेश पवारचा। गणेश पवारच्या संदर्भामध्ये 25 तारखेला सुनावणी ठेवलेली आहे। त्या सुनावणीच्या दरम्यान जो काही मुद्दा बाहेर येईल, जी काही चर्चा होईल त्याच्यातून पुढे काय निर्णय घ्यायचा ती आम्ही बघू। तोपर्यंत गणेश पवार हे उपोषण सोडणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। पण त्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतल्या सर्व डिपार्टमेंटचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे आणि आम्ही त्यांचं कौतुकही करतो। एक छोटासा कार्यकर्ता त्याने एवढं मोठं आंदोलन उभा केलं त्याबद्दल त्याचं आम्ही कौतुक करतो।